मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत रागातच म्हणतो की आत्ताच्या आत्ता नैना तू घराबाहेर निघायचंस. तेव्हा नैनाला राग येतो आणि मग ती म्हणते, अद्वैत तू मला इतक्यात घराबाहेर काढू शकत नाही, कारण कलाने अजूनसुद्धा पुरावे सादर केले नाही आहेत. त्याचवेळी सर्वजण नैनाकडे पाहतच राहतात, कारण एवढं मोठं कारस्थान करूनही नैना काही सुधरत नाही हे सर्वांना आता समजलेलं असतं. म्हणूनच आबा खूप मोठा स्टँड घेतात आणि अद्वैतला म्हणतात, थांब बाळा तू आता, असं म्हणून ते घरातील सर्वांना सांगतात की मला अद्वैतचं म्हणणं पटतंय. आता नैनाला या घरात राहून देण्याच्या विरोधात सुद्धा मी उभा आहे. अगं मीच काय तर या घरातील सर्वांची मनं फक्त तू आणि तू दुखवली आहेस, तेव्हा मी सुद्धा तुला या घरात राहू देणार नाही. तेव्हा नैना आता म्हणते, आबा तुम्ही? मग आता आबा म्हणतात, हो मीच. एकीला एक न्याय, दुसरीला दुसरा न्याय या घरात कधीही होऊ शकतच नाही. मग नैना म्हणते, आबा माझं सुद्धा नक्की हेच म्हणणं आहे. मग आबा म्हणतात, परंतु या परिस्थितीमध्ये आता काहीच हरकत नाहीये, कारण मुळातच यावेळची परिस्थिती खूपच वेगळी आहे. अगं आम्ही सर्वांनी भावनांच्या इच्छेने बांधलेलं हे घरकुल आहे आणि याला प्रेमाचं सिमेंट सुद्धा लावलं आहे आणि ते प्रेम एवढं घट्ट आहे ना की या घरावर एवढी वर्ष वादळं आली तरीही या घराच्या भिंती अजिबातच हलल्या नाही. पण आज तू हे जे काही वागली आहेस ना, त्याच्यामुळे या घराचा मुकुट असा खाली पडतोय की काय, अशीच मला आता शंका यायला लागली आहे. आमच्या घरच्या वारसाची तू खोटी आशा आम्हाला दाखवलीस. अगं मला असं वाटायचं की आता मी पंजोबा होणार, आता आपल्या घरामध्ये लहान बाळ येणार, परंतु तुझी या घरातील माणसांच्या भावभावनांशी तुझी अजिबात नाळच जोडलेली नाहीये, तर त्या बाळाशी तरी काय जोडलेली असणार ग, असं म्हणून आबा आता नैनाला चांगलंच सुनावतात. पुढे सरोज रोहिणीला आता प्रचंड राग आलेला असतो. मग त्यानंतर आबा म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेव नैना, माझ्या दाढीचे केस उगीच असे सफेद झालेले नाहीयेत. मी माझ्या या घरकुलाला अजिबात असं ढासळू देणारच नाही आणि वाळवी लागली असेल ना तर घराची लगेच ती काढायची असते. तेव्हा नैना विचारते, आबा हे तुम्ही बोलताय? मग आता आबा म्हणतात, हो मीच हे बोलतोय. हे बघ, कलाने या घरचा विश्वास संपादन केलाय आणि सर्वांच्या भावना फक्त आणि फक्त तिने जपल्या आहेत, पण तू काय केलं, फक्त भावना शून्य होऊन विश्वासघात केला. पण अशामध्ये दोन्हीही पारडी समान नाहीतच ना, तेव्हा तुला अजिबात समान न्याय मिळणारच नाही. तेव्हा अद्वैतला आता लगेच आबा सांगतात, सर्वांचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत हिला इथेच थांबू देत. तेव्हा घरातील सर्वजण रागातच आता नैनाकडे पाहू लागतात. मग त्यानंतर आता लगेच रोहिणी मनात विचार करते, या डॅडने लगेच कशाला या नैनाला घरात थांबवून घेतलं असेल, हिला अशी हाकलवून द्यायला हवी होती. आता काहीही करून मला या कलाचा प्लॅन मोडून काढलाच पाहिजे. काय काय करते ना याकडे लक्ष ठेवलंच पाहिजे, तरच आणि तरच या दोघीही आमच्या घरातून कायमच्या जातील. त्यानंतर आता आबासाहेब आम्ही निघतो, आम्हाला परवानगी द्या, असं आता कलाचे बाबा म्हणतात. तेव्हा संगीता म्हणते, आबाजी मी सुद्धा निघते आता यांच्याबरोबर, कारण खूपच अपराध केल्यासारखं वाटतंय हो, आणि नैनीला सुद्धा बरोबर घेऊन जातो आम्ही, कारण तुमच्यासारख्या चांगल्या माणसांबरोबर राहण्याची नैनाची लायकीच नाहीये आणि आमचं चुकलं आहे, आम्हीच तिला योग्य शिकवण दिली नाही, असं म्हणून आता संगीता बिचारी खूपच रडू लागते. त्याचवेळी अद्वैत म्हणतो, एक मिनिट मिसेस खरे, तुम्ही का माफी मागताय? अहो तुमची यामध्ये खरंच काही चूक नाहीये. त्याचवेळी कलाचे बाबा म्हणतात, अद्वैतराव हा तर तुमचा मोठेपणा आहे, पण आम्ही आता निघतोय, असं म्हणून ते दोघेही निरोप घेत असतात घरातील सर्वांचा. त्यावरती आबा म्हणतात, कलाची आई, अहो तुम्ही या घरात राहिलात पण असा संकोच वाटून घेऊ नका. तेव्हा आता अद्वैत सुद्धा म्हणतो, यस मिसेस खरे, अहो जी व्यक्ती चुकली आहे तिला या घरातून जाऊ द्यात ना, आणि तुम्ही या घरातून का जाताय? त्यावेळी संगीता चूक मान्य करत म्हणते, जावई बापू, अहो मी ज्या कारणासाठी या घरात आले होते ना ते कारणच आता संपलेलं आहे, आता कोणत्या कारणासाठी मी इथे राहू? तेव्हा आता कलाला खूप वाईट वाटत असतं की माझ्या आईवडिलांचा या नैनाने केवढा मोठा माझ्या सासरच्या घरी अपमान केलाय, हिला मी सोडणारच नाही, असं ती मनात आता ठरवते. पुढे आता संगीता हात जोडून म्हणते, तुम्ही सर्वांनी मला आपलंसं करून घेतलं आणि मला खरंच खूप सांभाळलं, तुमचे खूप खूप उपकार आहेत माझ्यावर, असं म्हणून आता संगीता रडू लागते. पण आता या झालेल्या प्रकारामुळे या सगळ्याचा विचका व्हायला नको.
आणि म्हणूनच मला आता जाऊ देत असं म्हणून संगीता पुन्हा एकदा हात जोडू लागते. त्यावेळी नैना आता मनात विचार करते, बापरे, ही मम्मा काय आता मला त्या चाळीतल्या घरी घेऊन जाते की काय? नाही नाही, हे शक्य नाही, मी त्या चाळीतल्या घरात जाणारच नाही असं नैना मनात विचार करते. आता सर्वजण नैनाकडे रागात पाहतात, परंतु निर्लज्ज नैना ही मनातच विचार करते की नाही नाही, मी इथून कुठेही जाणार नाही, हलणार सुद्धा नाही, योग्य वेळेतच मला काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा आता रागातच ती घरातील सर्वांसमोर म्हणते, मम्मा हे बघ, मी तुझ्याबरोबर इथून कुठेही येणार नाही, हा पूर्णपणे अन्याय आहे आणि चाळीतल्या घरात तर नाहीच नाही असं म्हणून ती आता खूपच चिडते. तेव्हा संगीता तिचा हात हिसकत दुसरीकडे घेऊन जात म्हणते, लाज वाटत नाही का तुला? चल मुकाट्याने आता घरी असं म्हणून ती खूपच चिडते. त्याचवेळी नैना उद्धटपणा करत म्हणते, मला असं दंडाला खेचून अजिबात कुठे घेऊन जायचं नाही, समजलं तुला? तेव्हा आता संगीता म्हणते, चल म्हटलंय ना तुला, मग मी कुठेही येणार नाही असं रागातच पुन्हा एकदा नैना म्हणते. त्यामुळे आता सर्वजण खूपच घाबरतात की ही नैना किती उद्धट आहे, आपल्या स्वतःच्या आईबरोबर ती कशी वागतीये, तर इकडे सासरी कसं वागणार हाच प्रश्न सर्वांना पडतो. त्यानंतर आता रोहिणी मनात विचार करते, निदान ही बाई तरी आता निघाली आहे, थँक्स गॉड, आता माझी रूम तरी मोकळी होईल. आता बाकीच्या मुलीसुद्धा जातीलच, प्लॅन तर कसा फुलप्रूफ आहे. त्यानंतर संगीता पुन्हा एकदा अद्वैत समोर हात जोडते आणि म्हणते, जावई बापू, मी तुम्हाला पुन्हा एकदा ही विनंती करते, ही माझी मुलगी आहे ना, इथेच आहे, या मुलीचं काही खरं नाही, माझा तरी हिच्यावर विश्वासच नाही असं नैनाबद्दल ती बोलते. परंतु माझी कलाना खरंच खूप गुणी आहे आणि खूपच मनमिळावू सुद्धा आहे, ती कधीही चुकूनही कुणाला कधी दुखवत सुद्धा नाही आणि असं दुखवणार सुद्धा नाही. तेव्हा मी हात जोडून तुम्हाला सांगतेय, माझ्या कलेला तेवढं फक्त सांभाळून घ्या. पुढे आता संगीता खूपच रडू लागते आणि माझ्या कलेला सांभाळून घ्या असं सतत जेव्हा ती म्हणत असते ना, तेव्हा आता आबा हे म्हणतात की विहीनबाई, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जाता जाता मी तुम्हाला एक सांगतोय आता, की कोणतेही दोन व्यक्तींचं नातं हे तिसऱ्या व्यक्तीमुळे खराब होत नाही, ते फक्त त्या दोन व्यक्तींमुळेच खराब होतं. तेव्हा आता सरोजला हा तमाशाच नको असतो आणि ती रागातच संगीताला म्हणते, आता निघताय ना तुम्ही? तेव्हा संगीता म्हणते, हो मी निघतीये. तेव्हा असं म्हणून संगीता सरोज समोर सुद्धा हात जोडते आणि तिची माफी मागू लागते, काही चुकलं तर मला माफ करा असं म्हणते. त्यावेळी रोहिणी म्हणते, चला मिसेस खरे, आता निघताय तर माझ्या रूममधलं सामान अगोदर तुमचं बांधून घ्या, कारण खूप पसारा पडलाय आता तिथे, आणि यापुढे काहीही काळजी करू नका, 2च दिवसामध्ये तुमच्या या दोन्हीही मुलींना पुन्हा तुमच्या घरी येतीलच. तेव्हा आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो, तर कला बिचारी खूप रडत असते. तर संगीता आता रागातच नैनीकडे पाहते. त्यानंतर कला आता अजिबात हिंमत हारत नाही, ती आपले अश्रू पुसते आणि रागातच नैनाकडे पाहत मनातल्या मनात विचार करू लागते. त्यानंतर आता रोहिणी ही तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि खूपच रडत असते. तेव्हा रजनी आणि सरोज या दोघीही आता तिला आपापल्या परीने समजावू लागतात. काही वेळानंतर आबा हे तेथे येतात. मग आता रोहिणी अजूनच रडण्याचं नाटक करत म्हणते, आबा हे पहा, मला ना काही गोष्टी अजिबात सहन होत नाही आणि आजची ही अशी गोष्ट आहे ना, ती तर अजिबात मला सहन झाली नाही, आता माझ्या डोक्यावरून गेली आहे. अहो, कधीही ध्यानीमानी नसताना मला समजलं की मी आजी होणार आहे म्हणून. मला खरं तर ना डॅडा तेव्हा धक्काच बसला होता, मी कशीबशी त्या धक्क्यातून सावरले आणि त्या नैनाला सुद्धा ॲक्सेप्ट केलं आणि मी आजी होणार ही सुद्धा भावना मला खूप काही शिकवून गेली, कारण आपल्या घरामध्ये चिमुकला येणार. मी इतकी खुश झाले की त्या नैनाची काळजी मी किती घेतली हे तुम्हाला माहीतच असेल, आणि तिने काय केलं तर मला फसवलं असं म्हणून आता रोहिणी खूप संताप व्यक्त करते. पुढे आता रोहिणीचा रोग कलावर सुद्धा असतो आणि ती म्हणते, त्या दोघी बहिणी आहेत ना, त्या खूप चॅप्टर आहेत आणि हुशार आहेत, त्याबरोबर आपल्यासारख्या माणसांना फसवतात, त्या यामध्ये पूर्णपणे माहीरच आहेत आणि चालाकसुद्धा आहेत. त्याचवेळी आता रजनी म्हणते, वंस तुम्ही जरा शांत व्हा ना. अहो मला समजतंय तुमचं दुःख नक्की काय आहे ते, राहुलला आणि तुम्हाला काय दुःख झालं असेल ना, हे मी थोडं का होईना समजू शकते, पण आता आपण काही करू शकतो का? नाही ना. त्याचवेळी आता आबा हे विचार करतात आणि म्हणतात, हे बघ,
मी आयुष्यामध्ये ना रोहिणी खूप चढउतार पाहिले, परंतु हा एवढा मोठा विश्वासघात कधीही कुणी माझा केला नाहीये. घरामध्ये नवीन बाळाचं येणं म्हणजे अगदी आनंदाचा झरा असतो. आपली पूर्णपणे स्वप्न त्या नयनाने उधळून टाकली ग रजनी, असं म्हणून आता आबा हे बिचारे रडू लागतात. त्याच वेळी आता सरोज मात्र गप्प असते. ती तोंडातून एक शब्द देखील काढत नाही. त्यानंतर आता रजनी म्हणते, आबा हो ना, मलाही खरंच खूप दुःख झालंय. अहो, काही दिवसामध्ये आपल्या घरात धुपाचा त्याचबरोबर धुरीचा सुगंध दरवळला असता, कारण नकळतपणे या सर्व गोष्टींकडे माझंही मन अगदी ओढ घेत होतं. बहिणी म्हणते, आपली स्वप्न सुद्धा भंग पावली आहेत हे खरं आहे, परंतु एवढं सगळं घडून देखील त्या अद्वैतने कलाची बाजू घेतली म्हणजे घेतलीच. तेव्हा सरोज तर डोक्यालाच हात लावते. त्यानंतर सरोज आता म्हणते की कोणतंही प्रकरण अंगाशी आलं ना तर स्वतःला सेफ करण्यामध्ये या दोन्हीही बहिणींना अगदी माहीर आहेत. कारण अद्वैत बिचारा यामध्ये पूर्णपणे अडकला आहे. ती कला आहे ना, ती 24 तास अगदी त्याच्या डोक्यासमोरच असते आणि त्यामुळे माझ्या अद्वैतला ना विचारच करता येत नाही, असं सरोज खंत व्यक्त करते. अहो आबा, तुम्ही खरंच त्या दोन्हीही मुलींना ना हाताला धरून घराबाहेर काढायला हवं होतं आणि जी खरे फॅमिली आहे ना त्या अख्ख्या फॅमिलीला मी फरफटतच असं घराबाहेर काढलं असतं. परंतु आबा, तुम्ही त्यांच्या बाबतीत ना खूपच असं नमतं घेता नेहमी आणि सगळं प्रकरण मग आपल्याच अंगलट येतं, अंगाशी येतं. त्यामुळे इथून पुढे ना विचार करताना जरा त्यांच्याविषयी एवढंही पॉझिटिव्ह व्हायचं नाही, कारण ते लोक कसे आहेत ना आबा, मला चांगल्या प्रकारे माहीत आहे, असं सरोज आबांच्या मनात आता भरवू लागते. आता आबा म्हणतात, हे बघ सरोज, अगं नयनाने आपल्याला फसवलं आणि कलावर त्याचा आळा घेतला, परंतु कला या सगळ्यामध्ये तिचा सहभाग नाहीये हे सिद्ध करणारच आहे आणि त्यावेळी आपल्यासमोर खरं काय आणि खोटं काय हे पूर्णपणे चित्र येणारच आहे. आपण या प्रकरणाचा नक्कीच सोक्षमोक्ष लावूयात, कारण आता बघू 2 दिवसामध्ये काय होतंय ते, असं आबा सर्वांना विश्वासात घेऊन सांगतात. त्याचवेळी आता रजनी म्हणते, वहिनी हो बरोबर आहे आबांचं, कारण आपण ना खरंच काहीतरी केलं पाहिजे आता, कारण नयनाचं ते खोटं पोट त्याचबरोबर तिचा प्रत्येक गोष्टीमध्ये असणारा हलगर्जीपणा, हे मला ना वेगळं काहीतरी वाटत होतं. काहीतरी विचित्र आणि चुकीचं चालू आहे ही कुणकुणसुद्धा मला लागली होती, पण ती इतकं विचित्र असेल ना याची स्वप्नातही मी कल्पना केली नव्हती. आणि खरं तर आबा, नयनाला घरात राहण्याची तुम्ही जी परमिशन दिली ना ती मला सुद्धा अजिबातच आवडली नव्हती. पण मग नंतर विचार आला मनामध्ये की नयना हे एवढं सगळं करू शकते, आपली एवढी मोठी फसवणूक करू शकते, म्हणजे खोटं पोट लावून 7 महिने एवढं फिरायचं सोपी गोष्ट नाही आहे आबा. म्हणजे नयना खरंच खूप पुढची चाल खेळत असते नेहमी आणि तिच्या डोक्यात काय असतं, पुढे काय करायचं काय नाही, आणि स्वतःच्या अंगलट आल्यानंतर कसं कलावर सर्व काही ढकलून द्यायचं. म्हणजे कला कशी बिचारी साधी बोळी आहे ना, तिला वाटलं की आपला डाव सक्सेस होईल, आपला प्लॅन सक्सेस झाल्यानंतर कलालाच या प्रकरणातून घराबाहेर काढतील आणि मी इथे मस्तपैकी पुन्हा राहील आणि मी सेफ होईल, असं नयनाच्या मनात असेल असं मला वाटतंय, असं रजनी आबांना सांगते. आणि अजून एक शक्यता वर्तवते की उद्या काहीही सिद्ध करण्या अगोदर आपण तिला घराबाहेर काढलं, हा आळसुद्धा घ्यायला ती आपल्यावर मागे पुढे पाहणार नाही. म्हणूनच हा निर्णय तुमचा पटला मला आबा. त्यावेळी आबा म्हणतात, हो रजनी, तू बरोबर बोलतेस. अगं सगळं काही ना आपल्या कपाळावर असं लिहिलेलं असतं आणि जे कपाळावर लिहिलेलं असतं ना तेच सगळं काही इथे होतं. आता जे काही झालं ते गंगेत मिळालं असं म्हणायचं आणि पुन्हा कामाला लागायचं. आता ठीक आहे, मी जातो माझ्या खोलीमध्ये, असं म्हणून आबा आता लगेच तेथून जातात. आबांपाठोपाठ आता सरोजही जाते आणि मग त्यानंतर रजनी एकटीच तेथे थांबलेली असते. तेव्हा ती म्हणते, वंस मी सुद्धा जाते आता. आता सर्वजण तेथून गेल्यानंतर मात्र रोहिणीला खूपच राग आलेला असतो, कारण तिचा प्लॅन असतो की प्रेग्नन्सीचं खोटं सत्य घरातील सर्वांसमोर आणायचं आणि पूर्ण खरे फॅमिलीला घराबाहेर फरफटतच काढायचं. परंतु आता आबांनी नेमकं नयना आणि कलाला इथे ठेवून घेतल्यामुळे तिचा तेळपापड झालेला असतो. तर दुसरीकडे राहुल आता स्वतःला त्रास करून घेत असतो आणि बॅगमध्ये का आपली कपडे भरत असतो. तो म्हणतो, मला सर्वांनी फसवलं, आधीच ती बाई ना खरंच खूप डेंजर आहे, मम्माने जरी
जरी तिचा प्लॅन सक्सेस केला असेल ना, तरीही ती कोणतीही नाटकं करून या घरात राहू शकते. आणि अजून एक गोष्ट, ही नैनाबाई आहे ना खूप डेंजर आहे. 24 तास मी तिच्याबरोबर इथे राहत होतो. माझ्या डोळ्यात अक्षरशः तिने धूळच फेकली. आजपर्यंत माझ्या पैशांवर खूप उड्या मारल्या या नैनाने, असं म्हणून ते कॉस्मॅटिक तो हातात घेतो आणि म्हणतो की आत्तापासून हिचं ना हे सगळं काही बंद करूनच टाकणार आहे मी. त्यानंतर आता नैना ही तेथे येते आणि म्हणते की राहुल, अरे तुझं हे काय चाललंय? तेव्हा रागातच राहुल म्हणतो, मला बेबी वगैरे काही म्हणायचं नाही, एकदम गप्प बसायचं. त्यावेळी नैना आता म्हणते, अरे ऐक ना राहुल माझं, तू हे सामान घेऊन काय करतोस? तेव्हा तो म्हणतो, हे सामान घ्यायचं तुझं आणि अगोदर इथून निघायचं. तेव्हा तो तिचं काही सामानसुद्धा फेकून देत असतो. तेव्हा ती आता म्हणते, बेबी ऐक ना माझं प्लीज राहुल, अरे ऐक ना माझं. मग आता नैनाचं तो ऐकतच नाही. रोहिणी तितक्यात तेथे आता येते आणि लांबूनच दोघांचा तमाशा पाहू लागते. पुढे आता नैना म्हणते, बेबी अरे मी काय म्हणते ऐक ना. तेव्हा तो म्हणतो, तुला सांगितलं ना बेबी वगैरे मला काही म्हणायचं नाही म्हणून. अरे जे झालं ते झालं, उलट आपण आता सुखाने संसार करूयात ना, आता आपण ठरवून प्लॅनिंग करूयात ना, प्लीज राहुल ऐकून घे ना बेबी. त्यावेळी तू आणि मी आपण दोघेही मिळून आपलं लाईफ चांगल्या प्रकारे एन्जॉय करू, असं ती राहुलला स्वप्न दाखवू लागते. त्यावेळी राहुल मात्र आता तिच्याकडे पाहतसुद्धा नसतो. त्यानंतर रोहिणी आता तेथे मनात विचार करत असते, मस्त चालले हा राहुल, म्हणजे आय प्राऊड ऑफ यू, आपल्या प्लॅनप्रमाणे चाललंय हे तर खरं आहे, आता बघ मी काय काय करते ते, असं म्हणून रोहिणी गालातच हसते. त्यानंतर रागातच आता राहुल तिच्याकडे पाहत असतो. त्यावेळी नैना म्हणते, राहुल मी तुला नेहमी म्हणायची ना बेबी की आपण दोघे सारखे आहोत. तेव्हा राहुल रागातच म्हणतोय, अजिबात माझ्याबरोबर तुला कधीही कम्पेअर करायचं नाही. आणि हे प्रेग्नेन्सीचं नाटक जेव्हा तू केलंस ना, तेव्हा कुठे गेलं होतं हे प्रेम? त्याचवेळी नैना आता म्हणते, हे मी तुलाही म्हणू शकते, लग्नाअगोदर तू काय केलं तुला माहीतच असेल ना, तूही मला फसवलंस आणि म्हणून मला हे सगळं करावं लागलं, समजलं? तेव्हा तो आता रूमबाहेरच तिच्या बॅगा फेकून देतो. मग आता तू घराबाहेर अगोदर निघ, असं म्हणून आता रागत असतो तिला बाहेर काढत असतो. तेव्हा ती बेडवरच बसून राहते आणि हट्टीपणा करत मी कुठेही जाणार नसल्याचं राहुलला स्पष्टपणे सांगते. कारण ही जशी तुझी खोली आहे ना राहुल, तशी माझीही खोली आहे. तेव्हा राहुल रागातच म्हणतो, मी तुला असा फेकून देईल हा बाहेर? तेव्हा राहुल हा धक्के मारून तिला रूम बाहेरच काढतो आणि तिला असा जोराचा धक्का मारतो आणि म्हणतो, मला माझ्या आयुष्यात सुद्धा तू नको आहेस, समजलं? तो आतमधून आता कडीच लावून घेतो दाराची. त्यानंतर आता धक्के मारतच दरवाजाला नैना पुन्हा पुन्हा म्हणत असते की राहुल, अरे माझं ऐकून घे प्लीज, अरे माझं ऐक ना तू प्लीज. त्यानंतर आता गुपचूप आपलं सामान उचलत ती लगेच गेस्ट रूमकडे जायला निघते. रोहिणी मात्र आता दरवाजातच उभी असते. तेव्हा तिच्यावर हसत, कुठे चालली ग नैना, असं विचारते. मग आता मी गेस्ट रूममध्ये चालली आहे, असं आता नैना म्हणते. तेव्हा राहुलने बाहेर काढलं वाटतं, असं रोहिणी जेव्हा तिची गंमत करत म्हणते. तेव्हा नैना आता चिडते आणि रोहिणीवरच धावून जाणार असते. पण आता तितक्यातच रोहिणी म्हणते, हा तुझा जो माज आहे ना, तोच मी आता उतरवणार आहे. तू गेस्ट रूममध्ये चालली ना, बघ आता गेस्ट रूम, असं म्हणून ती त्या गेस्ट रूमला लावलेलं कुलूप दाखवते आणि म्हणते की अगं गेस्ट रूममध्ये ना फक्त पाहुण्या राहतात आणि तू या घरची पाहुणीसुद्धा होण्याच्या लायकीची नाही आहेस. आता कोणतीही स्पेशल रूम तुला मिळणार नाही आणि गेस्ट रूम तर नाहीच नाही, असं म्हणून रोहिणी चांगलाच नैनाचा माज उतरवते. तेव्हा आता नैना म्हणते, काय करू मी आणि कुठे जाऊ, असं म्हणून ती स्वतःवरच चिडते. तेव्हा रोहिणी मात्र आता नैनावर हसते, तर नैना अजूनच चिडते. तिला काय करावं सुचत सुद्धा नाही. एवढं मोठं पाप करून सुद्धा आता निर्लज्जासारखी ती त्याच घरात राहत असते. रोहिणी म्हणते की तुझी आता सर्व दारं बंद झाली आहेत, तुला कुठे राहायचं तिथे राहा तू आता. मग नैना अजूनच चिडते. इकडे आता कला आणि अद्वैत रूममध्ये असतात. तेव्हा अद्वैत आपल्या कामामध्ये व्यस्त असतो. लॅपटॉपवर तो कसल्या तरी डिझाईन्स पाहत असतो. तेवढ्यातच तेथे आता कला जाते. ऐक ना चांदेकर, आज माझ्या विरोधात एवढी मोठी परिस्थिती असताना तू माझी बाजू घेतली आणि सर्वांना ती समजावून सांगितले, त्याबद्दल खरंच तुझे खूप आभार.
आणि थँक्यू. त्यावेळी आता तो म्हणतो, हे बघ तू अजिबात थँक्यू म्हणू नकोस. तेव्हा आता ती विचारते का बरं. मग आता तो म्हणतो थँक्यू म्हणजे फायनल फुल स्टॉप असतो आणि मी अजूनही या गोष्टीवर फुल स्टॉप लावलेला नाहीये. माझा अजूनही तुझ्यावर विश्वास नाहीये असं अद्वैत म्हणतो. आणि मी तुझी बाजू घेतली याचा अर्थ मला सगळं पटतंय असं नाही. हे बघ तुला सिद्ध करावंच लागेल की तू दोषी नव्हतीस. आता अद्वैत रागातच असतो. मग आता कला म्हणते ऐक ना चांदेकर. तेव्हा तो म्हणतो तुझ्या लक्षात येतंय ना तुझी बहीण आमच्याबरोबर कशी वागली आहे. आमच्याच घरात राहून तुझी बहीण ना आमच्या घरातल्यांना कायमच असे मॅन्युपुलेट करत आली आहे. तिच्या मनाला येईल ती तसं वागत आली आहे. एवढा खोटारडेपणा ती का करत असेल ना मलाच कळत नाहीये. एवढं डेअरिंग येतं तरी कुठून तिच्यामध्ये असं रागातच अद्वैत आता म्हणतो. असं म्हणून तो रागातच आता पुन्हा एकदा कलाला सुनावतो. त्यावेळी कला म्हणते हे चांदेकर मला माहीत आहे की ती माझी बहीण आहे आणि ती पूर्णपणे चुकीची वागली. खरं तर तिने मला समजावायला हवं. कोणत्याही गोष्टी ती मोठी आहे परंतु अरे मलाच तिला काही गोष्टी अशा समजावाव्या लागतात आणि तिला कितीही समजवलं ना तरीही तिला हवं तसंच ती वागते आणि करते सुद्धा. पण आता ती पूर्णपणे समजवण्याच्या पलीकडेच गेली आहे. अरे चांदेकर तुला तर माहीत आहे ना नैनाताई कशी आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो एक मिनिट. मला माहीत आहे म्हणजे मला काहीच माहीत नाहीये तुझ्या बहिणीविषयी आणि माहीत करून घेण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट सुद्धा नाहीये. तेव्हा ती म्हणते ऐक ना चांदेकर. अरे चिडू नको ना रे प्लीज. मग आता तो म्हणतो चिडू नको मग काय करू. अगं ती सतत माझ्या घरच्यांना पाण्यात बघत असते. सतत असं खोटं पाडण्याचा प्रयत्नात असते आणि आजपर्यंत कुठल्याही मुलीबरोबर मी असं कधीही बोललेलो नाहीये. पण तुझी बहीण तसं वागली आणि म्हणूनच मला असं बोलावं लागते. काय समजते कोणती स्वतःला. माझ्याच घरात राहून माझ्या घरच्यांना ती डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतीये. आता जाऊ देत तिकडे असं म्हणून तो निघालेला असताना लगेच कला आता त्याचा हात पकडत चांदेकर ऐकणं असं म्हणते. तेव्हा आता अद्वैत हा तिच्याकडे पाहतच राहतो. तर ती आता घाबरून पटकन त्याचा हात सोडून देते आणि म्हणते ऐक ना तू जे काही बोलतोस ना चांदेकर ते सगळं मला कळतंय रे आणि मला पटतंय सुद्धा. कारण तू ना बोलतोस ते बरोबर बोलतोस. पण चांदेकर यावेळी माझ्या बाजूने तिथे कुणीतरी बोलणं गरजेचं होतं रे. म्हणजेच मी समजून आणि बोलून काहीही उपयोग नव्हता. कोणाचाच माझ्यावर अजिबात विश्वास सुद्धा बसत नव्हता. शेवटी तू माझ्या बाजूने उभा राहिलास आणि तू माझी बाजू घेतली आणि त्यामुळेच परिस्थिती थोडी तरी निवळली. त्याबद्दल तुझे खरंच मनापासून थँक्स असं म्हणून ती सारखी सारखी अद्वैतला थँक्यू म्हणते. त्यावेळी अद्वैत आता काही न बोलता लगेच तेथून जातो. तर कला आता त्याच्याकडे पाहतच राहते आणि म्हणते चांदेकर मी तुझा शब्द कधीही खाली पडू देणारच नाही. कारण जे काही खरं आहे ना ते मी सगळ्यांसमोर आणीनच. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता डॉक्टरांना फोन करत नैना म्हणते सर्वांना माझ्या फेक प्रेग्नेन्सीबद्दल समजलं आहे. आता सगळा ब्लेम ना तू फक्त कलावर घ्यायचा. तेव्हा तो डॉक्टर काय असं जोरात ओरडतो. मग आता ती म्हणते तुला माहीत आहे ना ती कला कशी आहे ते. कारण तुझं लायसन्स सुद्धा जप्त करायला ती मागे पुढे पाहणार नाही. तर दुसरीकडे कला आता लगेच त्या डॉक्टरांकडे जाते आणि खऱ्या सत्याचा शोध घेण्याचं ठरवते. तर मित्रांनो आता अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.